देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांचा दावा। पोलीस घटनास्थळी दाखल, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांचा तपास सुरू। संतोष देशमुख हत्येची पुढची सुनावणी 26 मार्चला। मोगारपंथी ग्रुपवर एक नव्हे 2 वेळा व्हिडिओ कॉलचा संवाद आरोपपत्रामध्ये नमूद। सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक। प्रयागराजमधून खोक्याला ताब्यात घेण्यात यश। 6 दिवसांनंतर खोक्याला बेड्या घालण्यात यश। असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची मागणी। तर पुणे पोलिसांकडून ॲडव्होकेट अजय विसर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं मुंबईमध्ये आंदोलन। विरोधक आमदार विधानसभेमध्ये थोड्याच वेळात मांडणार स्थगन प्रस्ताव। 14 गावं सर्वपक्षीय विकास समिती आज घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांची भेट। 14 गावांमधील ग्रामस्थ वनमंत्री गणेश नाईकांना घालणार साकडं। गणेश नाईकांनी दर्शवला विरोध। सोलापूर बाजार समितीची निवडणूक पुढच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप आणि काँग्रेस यासह इतर सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला।